नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आता एक्झॅक्ट 30 डेज एक्झामसाठी राहिलेले आहेत. खूप साऱ्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स तुमच्यासोबत चालू असतील. काही जण पॅनिक होत असतील, काही जणांना भीती वाटत असेल, काही जणांचा अभ्यास होत नाहीये, काही जण अभ्यासाला बसले आहे, परंतु ते लक्षात राहत नाहीये. एवढ्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच वाचत आहोत. आता या एक्झाममध्ये आठवतील का? अशा विविध शंका तुमच्या मनामध्ये येत आहेत, ज्या की मला डीएम्स मध्ये भेटल्या आहेत. तेवढ्या तुमच्या पुढे मी मांडत आहे. गेल्या 3 वर्षांपासून मी आणि माझी टीम शिकवत आहे BAMS फर्स्ट इयरला. त्यामुळे या शेवटच्या महिन्यामध्ये मुलांना काय डिफिकल्टी जाते, मुले काय चुकी करतात आणि आता जे काय करतात जे की तुम्हाला महागात पडू शकतं, या सगळ्या गोष्टी मला आणि माझ्या टीमला माहिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी बसून तुमच्यासाठी काय काय गोष्टी करायच्या, काही नाही करायच्या, कशावरती फोकस करायचंय, सर्व काही या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी देणार आहे. शेवटचे 30 दिवस. आता करो किंवा मरो हीच कंडिशन तुमच्या पुढे राहिलेली आहे. कारण कराल तर पास व्हाल, नाही कराल तर फेल व्हाल किंवा एटीकेटी लागेल. जर 2 पेक्षा जास्त विषयामध्ये जर तुमचा बॅक लागला, म्हणजे जर 50 पेक्षा कमी मार्क पडले थिअरीमध्ये, तर तुम्हाला एटीकेटी लागू शकते. सॉरी, जर 2 पेक्षा जास्त लागाल तर तुम्हाला फेल होऊ शकता आणि एखादा विषय गेला तर एटीकेटी लागू शकते. एक विषय गेला, 1 एटीकेटी, 2 विषय गेले, 2 एटीकेटी, परंतु तिसरा विषय गेला तर तुम्ही डायरेक्टली बॅचपासून 6 महिने मागे जाल. म्हणजे कसं सर, तुमची जेव्हा इंटर्नशिप संपेल त्याच्याहून 6 महिन्यांनी फेल झालेल्याची इंटर्नशिप संपते. आणि ई-तिकीटचं कसं असतं सर, जेव्हा तुमचा एखादा विषय जातो, तेव्हा तुम्ही डायरेक्टली तुमच्या बॅचसोबत कंटिन्यू करू शकता आणि उरलेला विषय हा तुम्ही अभ्यास करून परीक्षा देऊन येऊ शकता. असं असतं ई-तिकीटीचं. परंतु फेल जर झालं, तर मात्र आपल्याला बॅचपासून मागे जावं लागतं. तुमचं संपूर्ण जीवन तुमच्या बॅचपेक्षा वेगळं होऊन जातं आणि ही फीलिंग खूप जास्त वाईट आहे. तुमचे जर कोणी सीनियर असतील ऑड बॅचला, त्यांना विचारा, की किती पश्चातापाची ही गोष्ट असते, जेव्हा आपले 2 पेक्षा जास्त विषय जातात. त्याच्यामुळे आता भिवून बसू नका, की अभ्यास एका महिन्यात होईल की नाही, मग सोडूनच देतो. अभ्यास चालू कर. 0 अभ्यास झालेला असू द्या, अभ्यास चालू करा. कारण आपल्याला फेलमध्ये यायचं नाहीये. आपला 0 जरी अभ्यास झालेला असला, तरी आपल्याला एटी-केटी पर्यंत तरी कमीत कमी पोहोचायचंय. आणि जर आपला थोडाफार अभ्यास आतापर्यंत झालेला असेल, तर आपल्याला 5ही सब्जेक्टचा एकदम चांगला अभ्यास करायचा आहे आणि 5ही सब्जेक्ट ऑल क्लिअर काढायचे, जे की मोस्ट ऑफ जण काढतात. किंचित काही नमुने असतात, ज्यांनी वर्षभर पुस्तक कोणतंही माहीत नसतं, कॉलेजही केलेलं नाही. त्या लोकांना कमीत कमी ई-तिकीटीमध्ये तरी या, फेल होऊ नका. कारण ही फीलिंग खूप जास्त वाईट आहे. जर तुम्ही आतापर्यंत काहीच केलं नाही, 0 स्टडी आहे, तर तुम्ही संहिता अध्ययन, क्रियाशरीर आणि पदार्थविज्ञान ह्या 3 सब्जेक्टचा अभ्यास करून तरी कमीत कमी तुम्ही केटीमध्ये या, असं मला म्हणायचंय. आणि ज्यांनी थोडाफार अभ्यास केला, ज्यांना सिलेबस माहिती आहे, जे आयुर्वेद मराठीला आतापर्यंत फॉलो करत आलेत, आता त्यांच्यासाठी पूर्ण ही स्ट्रॅटेजी असेल, की काय-काय करायचंय, कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचंय, म्हणजे या एका महिन्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स पडू शकतील. ठीक आहे. आता ह्या वाघासारखा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं या वाघाला नेहमी शिकारीची त्याच्या मनामध्ये विचार चालू असतात, त्याचप्रमाणे आता तुम्हालाही अभ्यास त्याचप्रमाणे करायचा आहे. पूर्ण वेळ अभ्यास करायचा आहे. आता उठल्यापासून झोपेपर्यंत दुसरं काही काम तुम्हाला नसलं पाहिजे, फक्त अभ्यास. पण अभ्यास कसा? काही उठलं, कधीही वाचलं असं नाही. स्ट्रॅटेजी सहित पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. चालू करूया आपली 30 डेज स्ट्रॅटेजी बाय आयुर्वेदा मराठी. सगळ्यात पहिला प्रश्न, मी पास होऊ शकतो का सर? या एका महिन्यामध्ये जर मी अभ्यास केला, तर मी पास होईल का? सगळ्यात पहिला प्रश्न. हो, 100% तू पास होशील. फक्त तुला वेल मॅनरने स्टडी करावा लागेल. सिलेबस समजून घ्यावा लागेल. सिलेबस कोणतं हाय वेटेज, लो वेटेज या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तू जर प्रॉपर टॅक्टने अभ्यास केला, प्रॉपर ट्रॅकवर हार्ड वर्क केलं, तर तू नक्कीच पास होशील. परंतु तुझा जर ट्रॅक चुकला आणि तू कितीही फास्ट जरी गेला, तरी सुद्धा तू पास होऊ शकणार नाहीयेस. फक्त हार्ड वर्कने पास होणार नाही. हार्ड वर्क, स्मार्ट वर्क आणि प्रॉपर डायरेक्शन या सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला लागतील, तेव्हा आपण पास होऊ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक डायरेक्शन देण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून तर तुम्ही त्या डायरेक्शनने हार्ड वर्क कराल, त्या डायरेक्शनने स्मार्ट वर्क कराल आणि तुम्ही पास व्हाल. ठीक आहे. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या, की एका महिन्यात पास होऊ शकतो का? 100% पास होऊ शकतो. येस. त्याच्यानंतर पुढे चालू करूया. आता पहिला मुद्दा, ब्लूप्रिंट. सर्वांना ब्लूप्रिंट काय तर माहीतच असेल. तुमची जी सिलेबस कॉपी आहे, सगळ्यात खाली जेव्हा जाल, ते तुम्हाला ब्लूप्रिंट मिळेल. तिथे तुम्हाला पहिला क्वेश्चन कोणत्या चॅप्टर्स वरून येणार आहे, दुसरा क्वेश्चन कोणत्या चॅप्टर वरून येणार आहे, तिसरा कोणत्या, असं प्रॉपर गाईड केलेलं असतं. आणि आतापर्यंत तरी 90% पेपर त्या हिशोबाने फॉलो होत आहे.
त्यामुळे हे जे ब्लू प्रिंट आहे त्याला इग्नोर करू नका. आपल्या YouTube चॅनलवरती प्लेलिस्ट आहे ब्लू प्रिंट ॲनालिसिस नावाची, त्यावरती सर्व सब्जेक्टचे ब्लू प्रिंट दिलेले आहेत. ते व्यवस्थित लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच अभ्यास चालू करायचा. ब्लू प्रिंट मधला पहिला क्वेश्चन पाहायचा, 3 चॅप्टर आहेत, 3 चॅप्टर रीड करून घ्यायचे. ब्लू प्रिंट मधला दुसरा क्वेश्चन घ्यायचा, त्याच्यामध्ये 3 चॅप्टर आहेत, 3 चॅप्टर करून घ्यायचे. असं करत करत आपले 12 क्वेश्चन पर्यंत येऊस्तर सर्व चॅप्टर कव्हर होतात. ब्लू प्रिंट, अॅनलाइज द ब्लू प्रिंट सब्जेक्ट वाईज. प्रत्येक सब्जेक्टची ब्लू प्रिंट अॅनलाइज करा. सर्व 5 ला 5 आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. रेडीमेड पाहिजे असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. अंडरस्टँड द मार्क डिस्ट्रीब्युशन. मार्क डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे केलं हे सुद्धा समजून घ्या. नाहीतर एखाद्याला कमी मार्क आहे आणि तुम्ही त्याच्यावर जास्त वेळ घालताय, असं व्हायला नको. अवॉइड स्पेंडिंग टू मच टाइम ऑन द लो वेटेज टॉपिक्स. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक्स आपल्या पुढे आहे, रॅन्डम स्टडी करायचा नाहीये. कधी उठलं की मला आज क्रिया वाचू वाटतंय, क्रिया वाचतो. आता अॅनाटॉमीचा खूपच जास्त सिलेबस राहिलाय, आज दिवसभर अॅनाटॉमीच वाचतो. दुसऱ्या दिवशी घेतला, अरे संहिताचा किती मोठा सिलेबस आहे, अष्टांग आहे, चरक आहे, मग आज चरक करतो. आणि पदार्थ आहे, आता पदार्थ करतो. असं रॅन्डम स्टडी, मूड बेस्ड स्टडी अजिबात करायचा नाहीये. अशाने तुम्ही 100% फेल होण्याच्या दिशेने जाताय. काही जण त्याच्यापेक्षा महारथी असतात. ते काय करतात की हे 30 दिवस राहिलेत, मी 5 दिवस पदार्थ विज्ञान करतो, 5 दिवस संहिता अध्ययन करतो, 5 दिवस क्रियाशील करतो. असं जेव्हा तुम्ही करत जाल, तुमचं रिव्हिजन 0 असेल. त्यामुळे या पॅटर्न स्टडी तर बिलकुलच करू नका. तुम्हाला असा एक प्लॅन बनवावा लागेल की दिवसातून तुमचे 4 ते 5 एक सेशन व्हायला पाहिजे स्टडीचे आणि त्याच्यामध्ये अभ्यास व्हायला हवा. जर तुम्हाला सेशन कसे बनवायचे, किती तासाचे बनवायचे, त्याच्यामध्ये कोणता सब्जेक्ट घ्यायचा इथपर्यंत डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तेव्हाच मी तो व्हिडिओ बनवेल. कारण जर तुमची डिमांड असेल तर मी बनवून देईल की सकाळी उठून इथून इथपर्यंत तुम्ही या सब्जेक्टचा अभ्यास करा, याचे हे श्लोक वाचा, दुसरा तुम्ही सेशन याचा बनवा, त्याच्यामध्ये हा अभ्यास करा, हा सब्जेक्ट करा. इथपर्यंत मी तुमची मदत करायला तयार आहे. फक्त तुम्हाला लागत असेल तर, जर तुमची डिमांड असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की टाइम टेबल द्या म्हणून. मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर टाइम टेबल वरती लवकर बनवून देईल की कशा प्रकारे सेशन्स पाडायचे, कशा प्रकारे ते करायचे. मूड बेस्ड स्टडी करायचा नाहीये, रॅन्डम स्टडी करायचा नाहीये. नो मूड बेस्ड स्टडी, फॉलो अ प्लॅन्ड टाइम टेबल. प्लॅन्ड टाइम टेबल पाहिजे. जर तुम्ही मूड बेस्ड केला तर सगळा सिलेबस कव्हर होणार नाही. आता सगळा काय थोडा पण होणार नाहीये. सर्व सब्जेक्टचा करायचा आपल्याला. त्याच्यामुळे प्रॉपर प्लॅन्ड बेस्ड टाइम टेबल फॉलो करावं लागणार आहे. स्टडी विथ द क्लिअर टार्गेट्स. आज रात्री झोपतानाच उद्या काय काय करायचंय याची चेकलिस्ट आपल्याकडे तयार असली पाहिजे आणि उद्या एका एकावर करेक्ट करत आपण ते टार्गेट अचीव्ह करत जायचं. जर आपण रॅन्डमली जर म्हटलं तर रॅन्डमली आपण टार्गेट अचीव्ह करत नाही. परंतु फक्त उद्याचं टार्गेट ठेवायचं. आज रात्री बसायचं आणि उद्याची चेकलिस्ट बनवायची. उद्या रचना शरीर, एंडोक्राईन सिस्टम किंवा क्रिया शरीर, होमिओपॅथिक सिस्टम, संहिताचा मला हे 2 चॅप्टर, क्रियाचे मला हे 2 चॅप्टर, पूर्ण लिस्ट बनवून घ्यायची. दुसऱ्या दिवशी खतम करायचं आणि आनंदाने झोपायचं. असं जर करत गेलात तर मात्र तुम्हाला 100% फास्ट स्टडी होईल आणि टार्गेट जर आपण पुढे ठेवलं तर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कन्सिस्टन्सी सर्वात जास्त मॅटर करते त्याच्यामध्ये. नाहीतर आज केलं, उद्या नाही, परवा केलं, आता जमणारच नाही, आता करो या मरो ही सिच्युएशन तुमच्या पुढे आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला करावंच लागणार आहे. 1 सब्जेक्ट पर डे करू का सर? आज घेतो फक्त रचना शरीर करतो, उद्या फक्त पदार्थ, असं 5-5 दिवसाचं करू का? एक दिवस जर तू पदार्थ केलं तर किती करणार आहे करून करून? आणि केलं जरी तर बाकीच्या सब्जेक्टमध्ये फेल व्हायचंय काय? त्याच्यामुळे असं अजिबातच करू नका. तुम्हीच बोर होऊन जाल. तुम्ही एक दिवस जर अभ्यास करून बघाल एका सब्जेक्टचा तर तुमचं डोकं पूर्ण मुंगे येऊन जातील तुमच्या डोक्याला. त्यामुळे असं करायचं नाहीये. प्रॉपर 3 ते 5 सेशन बनवा. त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण सब्जेक्ट कव्हर व्हायला हवे. अॅनाटॉमीला कमीत कमी 5 घंटे किंवा 4 घंटे किंवा 3.5 घंटे कमीत कमी तरी तुम्हाला द्यावंच लागतील. संस्कृतला डेली 1.5 तास तुम्हाला द्यावाच लागेल. त्याच्याशिवाय होणार नाही. सर्वात जास्त फेल होण्याचं जे पर्सेंटेज आहे संस्कृतमध्ये आहे. संस्कृत अवघड सब्जेक्ट नाहीये. तुम्ही स्वतः बनवलाय, तुमच्या ब्रेनला सांगितलंय अवघड आहे, अवघड आहे, त्याच्यामुळे तो अवघड झालाय. तुम्ही थोडे जरी प्रयत्न करायला लागाल तरी तुम्हाला कळायला लागेल की संस्कृतमध्ये पास होणं सोपं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच्या माइंडला सांगावं लागेल की संस्कृत अवघड नाहीये. तू जर मेहनत केली तर होऊ शकतं. तेव्हा तुमची पहिली स्टेप चालू होईल. एका महिन्यात संस्कृत पास होतं का? 100% होतं. आत्ताच आयुर्वेद मराठीचा संस्कृतचा कोर्स जॉइन करा. पहिल्यापासून शेवटपर्यंत लेक्चर पहा. तुम्ही संस्कृत 100% पास व्हाल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर सगळे पाहिले, सर्वांच्या शॉर्ट नोट्स काढल्या, जे की पॉसिबल आहे एका महिन्यामध्ये. फक्त 1.5 तास दिवसाचा दिला तरी, तेव्हा तुम्ही 100% संस्कृतमध्ये पास होऊ शकाल. फक्त कोर्स घेतल्याने पास होणार नाही. जर कोर्स घेऊन लेक्चर पाहून जर नोट्स काढल्या आणि त्या नोट्स डेली रिवाइज केल्या तर मात्र तुम्ही 100% ह्या एका महिन्यामध्ये पास होऊ शकाल.
ठीक आहे. पेपर 1 फक्त ₹499 आपण कोर्स ठेवलेला आहे सध्याच्या ह्या मार्च बॅचसाठी. त्याच्यामुळे जाऊन तुम्ही कधीही परचेस करू शकता. त्याच्यानंतर हा कधीही पॅटर्न फॉलो करायचा नाहीये. त्याच्यानंतर पुढे डेली वर्क. काय-काय अशा गोष्टी आहेत, की दररोज वाचाव्या लागतात सर. ह्या गोष्टी विसरू शकतात. मी तुम्हाला पहिलेही जे पहिले जे की 2 मंथ स्ट्रॅटेजी होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं काय-काय गोष्टी डेली करायच्यात आताही सांगतोय. काही गोष्टी अशा आहेत, की तुम्ही एकदा वाचलं, की पेपरमध्ये लिहिता येत नाही. आपण ब्रह्मदेव नाही आहेत. आपलं नॉलेज स्वामी विवेकानंदासारखं आपलं डोकं नाहीये, की आपण एक लाईन वाचली, की लगेच पाठ होईल आणि आपल्याला महिन्याभराने पेपरमध्ये लिहिता येईल. नाही. आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल, की आपल्याला गोष्टी पुन्हा-पुन्हा रिवाईज कराव्या लागतात. तेव्हा कुठे मी पेपरमध्ये ती गोष्ट लिहू शकतो. त्यामुळे जो टॉपिक्स, जे क्वेशन्स जे की विसरू शकतात, ते आपल्याला वाचावं लागतील. आता आम्ही काही अशा गोष्टी तुमच्यापुढे मांडल्यात, दरवर्षीच मुलांना देतो, की ज्या गोष्टी विसरू शकतात, ज्या गोष्टी 100% पेपरमध्ये येणारच आहेत, त्या गोष्टी आपल्याला डेली रीड कराव्या लागतील आणि त्या गोष्टी मी तुमच्यापुढे सब्जेक्ट वाईज ते मांडलेलं आहे. पहिलं संस्कृत. संस्कृतमध्ये जे शब्द आहेत मित्रांनो, डेली रीड करायचे आहेत. मी जो तुम्हाला रोड मॅप दिलेला होता, तो रोड मॅप जर तुम्ही फॉलो करत आलेला असाल, तर तुम्हाला सगळे शब्द आतापर्यंत पाठही झालेले असतील. त्याच्यानंतर धातू. जे धातूचे प्रत्यय आहेत, ते सर्व काही पहा मी, व, म, सी, त, तित, अंती हे आपल्याला डेलीचे डेली रीड करावं लागते शब्द धातू. त्याच्यानंतर संधी समासचे रूल सर. मी तुम्हाला पहिलेही म्हटलं होतं, अजूनही संधी समासमध्ये भीती वाटत असेल, तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, की एक पेज बनवा. स्वर संधी एका पेजवर, व्यंजन संधी एका पेजवर, सगळे काही रूल एका पेजवर लिहून काढा आणि तेच पेजेस आपल्याला डेली रीड करायचे. तेच पेजेस आपल्याला डेली रीड करायचे. स्वर संधीचा यन संधी याच्यामध्ये काय रूल आहे? त्याच्यानंतर त्याची वृद्धी संधी याच्यात काय होतं? हे फक्त एका-एका पेजवर लिहा. दिवसातून एकदा ते पेज वाचायचं म्हणजे वाचायचंच. जेव्हा नवीन एक्झाम्पल तुमच्या पुढे येईल, तेव्हा मात्र तुम्हाला ते अनोळखी वाटणार नाही. तुम्हाला वाटेल हा तर या टाइपमधला आहे. स्वर संधीमधला यन संधी आहे. हे तुम्हाला जाणवायला लागेल. जेव्हा तुम्ही रूल्स तुमच्या माइंडमध्ये फीड असतील. कधी फीड होतील? जेव्हा डेली रीड करतोय आपण. राहिलेले 30 दिवस डेली रीड केलं, तर का बरं आठवणार नाही आपल्याला? 100% आठवल. त्यानंतर पदार्थच काय करायचं सर? अनुमान प्रमाण चॅप्टर जो आहे, तो मोस्ट ऑफ मुलं विसरतात असं मला कृष्ण सरांनी सांगितलं. त्याचे जे हेतू आहेत, त्याचे हेतू आहेत ते आपल्याला डेली रिवाईज करायचे. अनुमान प्रमाण चॅप्टर डेली आपल्याला त्याचे हेडिंग्स पाहायच्या आहेत. त्यानंतर प्रत्येक चॅप्टरचे जे लक्षणे आहेत मित्रांनो, व्याख्या जी आहेत पदार्थ विज्ञानच्या प्रत्येक चॅप्टरच्या व्याख्या डेली वाचायच्या आहेत. ठीक आहे. एक वेळ ठेवा ज्याच्यामध्ये डेली वर्क आपल्याला अर्धा तास करायचंच आहे. त्याच्यानंतर क्रियेचं काय करायचं सर? 7ही धातू, 7ही धातूंची क्षय, वृद्धी, सारता एका पेजवर लिहून काढायची. 7ही धातूंची आणि ती डेली रीड करावंच लागेल. जर तुम्हाला क्षय, वृद्धी, सारता पाठ नाही, तर तुम्ही पेपर 2 पास होऊ शकत नाही. ही मात्र काळ्या दगडावरची कोणत्याही कलरची तुम्हाला पाहिजे ती रेघ आहे. त्यामुळे 7 धातूंची दोष, क्षय, वृद्धी एका पेजवर लिहायची. 3 दोषांचा क्षय, वृद्धी, गुण आपल्याला माहीत असले पाहिजे आणि तिन्ही दोषांच्या प्रकाराचे चार्ट बनवून घ्या. प्रकारांचे चार्ट बनवून घ्या आणि तुम्हाला ते डेली रीड करावे लागतील. कसा चार्ट बनवायचा? पित्ताचे प्रकार बनवायचे. पित्ताचा आलोचक पित्त, त्याचं स्थान काय आहे सर? नेत्र आणि त्याचं कार्य काय? दर्शन. पाचक पित्त, स्थान ग्रहणी, पचन करणं. साधक पित्त, हृदय, धाडस. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला शॉर्टमध्ये चार्ट बनवायचे आहेत, जे की तुम्हाला डायरेक्टली रिकॉल करता येतील. त्याच्यामुळे हे जी गोष्ट देतोय ते तुम्हाला डेली रीड कराव्याच लागतील. जर तुम्ही डेली रीड करणार नाही, तर तुम्हाला ह्याचे शब्दही पेपरमध्ये आठवणार नाहीत. ठीक आहे. क्रिया झालं. त्याच्यानंतर आता पुढचा सब्जेक्ट तुमच्या पुढे संहिता. संहिताचं काय वाचायचं? श्लोक तुम्हाला. जे इम्पोर्टंट श्लोकची मॅडमने लिस्ट दिलेली आहे, ते एकदा पूर्ण घ्यायची. त्याच्याबरोबर जे अधारणीय वेगचा चार्ट आहे, तो तुम्हाला डेली रीड करायचा आहे. डायरेक्ट पेपरमध्ये लिहिता येणार नाहीये. त्याच्यानंतर रस, दोष, धातू, मल, ओज याचे श्लोक वाचायचे आहेत. वातादी उपक्रम रीड करायचे. वातादी म्हटले, वात, पित्त, कफ याचे जे उपक्रम आहे, ते रीड करायचे डेली. त्याच्यानंतर आधारणीय वेगचा चार्ट म्हणलं. रचना शरीरचं काय काय करायचं सर? रचना शरीर, मॉडर्न आयुर्वेद. मॉडर्न पार्ट धोका देऊ शकतो, अभ्यास केलेला आठवू शकत नाही. परंतु आयुर्वेद पार्ट जर तुम्ही रचनाचा करताय, तर 100% तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येईल. त्याच्यामुळे हे जे श्लोक आहेत, ते आपल्याला पाठ असले पाहिजे. डेली रीड करायचे म्हणजे करायचेच. रचना शरीरचे अस्थि, संधी, स्त्रोतस हे लिखी येतो. कला, त्वचा, शरीर उपक्रम नियम आणि गर्भ शरीर हे श्लोक आपल्याला डेली रीड करायचे. तेव्हा आपण रचनामध्ये पास होऊ. तुम्ही जर आयुर्वेद पाठ चांगला केला, तर तुमच्यात पास होण्याचा कॉन्फिडन्स 100% येईल. कारण मॉडर्न पार्ट एका दिवस पेपरमध्ये आपण खूप सारा करतो पण आठवत नाही. परंतु आयुर्वेद पाठ आपण एवढा केलाय, हे श्लोक पाठ आहे 100% पेपरमध्ये लिहूनच येतो. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला हेडिंग्स करायच्या सर. कसल्या हेडिंग्स करायच्यात? लिगामेंट्स ऑफ ऑल जॉइंट्स. डेली रीड करायचंय. डिटेलमध्ये नाही करायचंय. नी जॉइंट्स कोणकोणते लिगामेंट आहेत?
6 हेडिंग 7 हेडिंग फक्त त्याच्यापुढे 7 हेडिंगला एक पेजवर. त्याच्यानंतर दुसरा जॉइंट त्याच्यापुढे 7 हेडिंग. फक्त डेली 2 मिनिटाच्या आत आपल्याला नजर मारून घ्यायची सगळ्यावर. सगळ्यांच्या लिगामेंट आपल्याला पाठवायला लागतील. त्याच्यानंतर आपल्याला जे सॉफ्ट ऑर्गन आहेत त्याचे एक्सटर्नल फीचर 5 सॉफ्ट ऑर्गन एक्सटर्नल फीचर्स आपल्याला माहीत असले पाहिजे. सॉफ्ट ऑर्गन त्याच्यानंतर मसल्स ऑफ बोन्स जे काही बोन्सला मसल आपल्या लक्षात राहत नाहीत, इन्सर्शन आपल्या लक्षात राहत नाहीत, लोकेशन वगैरे एवढं नाही. सध्या फक्त हेडिंग्स लक्षात ठेवा. बोन्स बोनचं नाव लिहायचं, त्याच्यामध्ये कोणकोणते मसल्स आहेत एवढंच तिथे लिहून घ्यायचं आणि एवढं डेली रीड करायचं. ठीक आहे. 15 मिनिटचा व्हिडिओ झालेला आहे, परंतु इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो त्याच्यामुळे. ठीक आहे. सध्या तुम्हाला कामाच्या गोष्टी बघावं वाटत नाहीत YouTubeला, असं ॲनालिसिस काढले आम्ही. कारण जे कोणी लोकं टाईमपास करायचे असतात, की ज्याच्यामध्ये काही शिकवलेलं नाही, असे व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडायला लागतात. जेव्हा आम्ही IMP SAQ सीरीज घेतोय, त्याच्यामध्ये सर्व काही कन्सेप्ट शिकवतो IMP, ते तुम्हाला बघायला कंटाळा येतोय. जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये IMP SAQ सीरीजमधले क्वेश्चन दिसतील ना, तेव्हा तुम्हाला त्याचा पश्चाताप होणार आहे. मी आताच तुम्हाला सांगतोय. हे पेपर झाल्यावर पण मी तुम्हाला सांगेल, की IMP SAQ सीरीजमधले किती क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत. ज्यांनी पाहिले त्यांचा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे जर कोणी YouTubeवरती चांगले कन्सेप्ट तुम्हाला शिकवतोय, टॉपिक शिकवतोय, इम्पोर्टंट SAQ शिकवतोय, तर ते पाहण्यासाठी तुम्ही पहिले प्रिपेअर करा. बाकीचा टाईमपास तर किती YouTubeवर पडलेला आहे. हे टाईमपास, ते टाईमपास खूप जास्त आहे. जशा नवीन बॅचेस येत आहेत, त्यांना आयुर्वेदमध्ये किंवा मॉडर्नमध्ये हे जे टॉपिक्स आहेत ते पाहण्यामध्ये रस राहिला नाहीये. हे जे शिकवणं सोडून बाकी काहीही चालू आहे ना, ते पाहायला आपल्याला इंटरेस्ट असतो. हे आपली नॉर्मल टेंडन्सी आहे, परंतु आता शेवटचे 30 दिवस याच्यामध्ये तरी स्वतःला कंट्रोल करावं लागेल ना आपल्याला. ज्या गोष्टी कामाच्या आहेत, जर टॉपिक एखादा पडतोय 1.5च्या स्पीडने, आपण फास्टमध्ये टॉपिक कव्हर करून घेऊ शकतो, पेपरमध्ये लिहू शकतो, असं आपल्याला विचार यायला पाहिजे. लगेच आयुर्वेद मराठीचा व्हिडिओ पडल्या. जर तुम्हाला स्वतःहून एखादं थंबनेल असं अट्रॅक्ट करणारा दिसतोय, आपल्याला माहिती आहे ते पाहिल्यानंतर काही होणार नाही. तरी आपण काय करतो, तो व्हिडिओ पूर्ण पाहतो आणि संपल्यानंतर आपापलं काम करतो. सध्या काही गरज नाही आपल्याला तशा गोष्टीची. सध्या फक्त आपल्याला शिकायची गरज आहे. काय नवीन गोष्टी राहिल्यात, काय आपण टॉपिक्स आतापर्यंत केलेले नाहीयेत. जर एखादा नवीन अनोळखी टॉपिक दिसतोय, जर 10 मिनिटाचा मी व्हिडिओ जो पाहिला, तर ते कव्हर होऊ शकतो का? तर तुम्हाला फायदा होणार आहे. जर एखादा व्हिडिओ तुम्ही 15 मिनिटं पाहिले, 20 मिनिटं पाहिले आणि त्याच्यानंतर तुम्हाला 0 बेनिफिट भेटत असेल, तर तुम्हीच विचार करा ते व्हिडिओ पाहून तुमचा टाईम वेस्ट झालेला आहे. आणि आपल्याला तो टाईम वेस्ट करायला आवडतो. कधीही पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर कोणताही सगळ्यात शेवटी ॲनालिसिस करा, की माझे हे 10 मिनिटं वेस्ट झाले, की मला हा व्हिडिओ पाहून काहीतरी फायदा झाला. हा ॲनालिसिस करा आणि जर फायदा होत असला तर पहा आणि होत नसेल तर डायरेक्टली तुमचा अभ्यास करायला लागा. ठीक आहे, चालू करूया. आपला मुद्दा थोडासा भरकटतोय पुढे. आपण काय म्हटलं, काय-काय डेली रीड करायचे. त्याच्यानंतर आपल्या सिलेबस कॉपीमध्ये मस्ट नो, डिझायर टू नो आणि नाईस टू नो ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत मित्रांनो. मस्ट टू नो, MK तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये प्रत्येक चॅप्टरच्या खाली काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे MK, DK, NK लिहिलेलं आहे. MK काय असतं सर? याच्यावरती आपल्याला 7 ACQ पाहायला मिळतात आणि 4 LAQ पाहायला मिळतात आणि 15 MCQ पाहायला मिळतात. सगळा पेपर ह्याच्यावरूनच आहे ना सर? हो. आणि डिझायर टू नो वरती काय आहे सर? डिझायर टू नो वरती 3 MCQ पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला 1 SAQ पाहायला मिळतो पेपरमध्ये. हे आपल्या सिलेबस कॉपीमध्ये लिहिलं. नाईस टू नोवर फक्त 2 MCQ. नाईस टू नो स्किप करू का सर? 100% करून टाक. नाईस टू नो स्किप केलं तर चालतं. डिझायर टू नोवरती मेजर फोकस पाहिजे. जास्तीत जास्त वेळ डिझायर टू नोवर द्यायचा आहे. हा ओव्हरलुक करायचा आहे. जास्तीत जास्त वेळ मस्ट टू नोवरच द्यायचा आहे. MQ टॉपिक्स आपले प्रिपेअर झाले पाहिजे चांगल्यात चांगले. पास तुम्हाला मस्ट टू नो टॉपिक करून देणार आहेत. हेच तिथे मी सगळं काही लिहिलेलं आहे. जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. त्याच्यानंतर स्मार्ट प्रायोरिटायझेशन. तुम्हाला प्रायोरिटी द्यायची मित्रांनो. तुमचा कोणता सब्जेक्ट वीक आहे, कोणता सब्जेक्ट लो आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रायोरिटाईज करायचंय. आणि त्या सब्जेक्टमध्येही तुम्हाला चॅप्टर प्रायोरिटीज करावं लागतील. कोणत्याचं वेटेज जास्त आहे, कोणत्याचं कमी आहे. मला माहित नाही सर. ब्लूप्रिंट एनालिसिस मी दिलेलं आहे. स्ट्रॅटेजी सब्जेक्ट वाईज आपण दिलेले आहेत. तुम्ही पाहिले की नाही काय माहित नाही. तो कारण महत्त्वाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील, तर तुम्ही आता बेनिफिटमध्ये असाल. जेवढे पेंडिंग व्हिडिओ, तेवढे तुम्हाला आता जाऊन पाहावं लागतं एनालिसिस. नाही पाहायचे सर व्हिडिओ, स्वतः एनालिसिस करावं लागेल. त्याला तुमचा दुप्पट वेळ जाईल. ठीक आहे. प्रायोरिटी द्यायला शिका. एखादा चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्येही कोणकोणते क्वेश्चन आहेत, मोस्ट नो कोणता आहे, त्याला प्रायोरिटी द्यायची आणि त्याचा अभ्यास चांगला करायचा. त्यानंतर पुढे ॲनालिस ब्लूप्रिंट प्लस PYQ. PYQ म्हणजे काय? प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आणि ब्लूप्रिंट याचं ॲनालिसिस करा, की ब्लूप्रिंट जे आपण करतोय त्याच्यावर क्वेश्चन पेपर कसा पडतो. हा ब्लूप्रिंट मधला पहिला क्वेश्चन आहे. प्रिव्हियस इयरला आलेला आहे का? मागचे 4 पेपर झालेले आहेत. याच्यामध्ये ब्लूप्रिंट फॉलो झालेली आहे का? एवढं सगळं ॲनालिसिस करायला वेळ नाही. मी स्वतः ॲनालिसिस करून ठेवलेलं आहे ऑलरेडी YouTubeवरती. तुम्हाला फक्त प्लेलिस्टवरती जाऊन पाहायचंय. संस्कृत पेपर, मागचे पेपर, ब्लूप्रिंट हे ॲनालिसिस पाहिलेलं आहे. मॅच करून दाखवलेलं आहे तुम्हाला, की फॉलो होतोय का?
प्रूफ सहित दिलेलं आहे, सर्व सब्जेक्टचं दिलेलं आहे. तुम्हाला फक्त प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचं काम आहे. तुम्ही स्वतःही अॅनालिसिस करू शकता. मागचे 5 इयरचे पेपर तर तुम्ही पहाच. आणि जर लवकरात लवकर जर तुम्हाला हवेच असतील तर आपण मोस्ट रिपीटेड जे क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधले त्याची सीरीज मी चालू करतो. कमेंट बॉक्समध्ये सांगा की मोस्ट रिपीटेड क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपण प्रत्येक सब्जेक्टचे जे क्वेश्चन 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा रिपीट झालेत त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवू प्रत्येक सब्जेक्टचा. जर तुम्हाला लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर काय सर, मॅच PYQ हे झालं. आयडेंटिफाय रिपीटेड क्वेश्चन्स हे मी तुम्हाला करून देऊ शकतो तुम्हाला हवं असेल तर. पुढचा टॉपिक ग्रुप डिस्कशन करू की सेल्फ स्टडी करू सर? खूप जण याच्यातच आहे. काही जणांचा ग्रुपमध्ये अभ्यास होतो, काही जणांचा सेल्फमध्ये होतो. प्रॉपर मेथड काय आहे सर? जे सब्जेक्ट्स अवघड जातात, अॅनाटॉमी सारखे बोन्स आहेत, त्याचं काय करायचं सर? ग्रुप डिस्कशन करायचं आणि त्याच्यानंतर जे ग्रुप डिस्कशन केले ते स्वतःच्या मेमरीमध्ये फीड करण्यासाठी सेल्फ स्टडी करायचा. काही जण कुठे चुकतात, फक्त ग्रुप डिस्कशन करतात आणि तो चॅप्टर झाला म्हणून घोषित करून टाकतात. नाही, तो जो चॅप्टर तू समजून घेतलाय ग्रुप डिस्कशन मध्ये ते सेल्फ स्टडी करून आपल्या मेमरीमध्ये फीड करावं लागेल. जर खूप जास्त मोठा सब्जेक्टच्या अॅनाटॉमी सारखा 6 बोन्स 6 जणांनी वाटून घेतले, एकमेकाला समजून सांगितले, हे समजून सांगितल्यानंतर हे 6 बोन स्वतः सुद्धा रीड करून घ्यायचे, तेव्हा ते आपल्या मेमरीमध्ये फीड होणार आहेत. आणि जेव्हा ग्रुप डिस्कशन कराल उगाच गप्पा मारीत बसायचं नाहीये. त्याच्यानंतर टार्गेट युअर सेल्फ ओनली फॉर टुमॉरो. मोठे मोठे टार्गेट जर बनवले तर आपल्याला टेन्शन यायला लागतं. आधी बनवून ठेवा, परंतु आपल्या माइंडला रिकॉल फक्त करत राहायचं. उद्याचा दिवस, उद्या एवढं कव्हर करायचंय. तुम्ही पूर्ण सिलेबस एकदाच जर पाहाल तर तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. त्याच्यामुळे उद्याचं टार्गेट सेट करा आणि पुन्हा उद्या परवाचं टार्गेट सेट करा. छोटे छोटे टार्गेट सेट करत चला, म्हणजे तुम्हाला एवढा मोठा सिलेबस तोडून 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 त्या पूर्ण सिलेबस पर्यंत पोहोचता येईल. कंप्लीट डेली टास्क. रिव्हिजन मेथड्स. काय काय रिव्हिजन मेथड्स आहे सर? जेव्हा तुम्ही आता अभ्यास करताय, खूप जण फक्त वाचताय 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 आणि विसरून जाताय. असं अजिबात करायचं नाही. तुम्ही कोणताही टॉपिक वाचताय, बाजूला एक तुमची डायरी ठेवा आणि त्या डायरीवरती जे टॉपिक्स वाचताय त्याच्या फक्त हेडिंग्स लिहून घ्या. कशाच्याही असू द्या. बोन्स लिहिताय, त्या बोन्सच्या मसल लिहून घ्यायच्या फक्त. जॉइंट्स करताय, जॉइंट्सच्या लिगामेंटच्या हेडिंग लिहून घ्यायच्या फक्त. आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजन करताय तेव्हा काय करायचं? हे डायरीमधूनच रिवाइज करून घ्यायचं आणि आठवायचं की या टॉपिकच्या अंडर काय होतं, या टॉपिकच्या अंडर जे आठवलं नाही ते तुम्ही बुकमध्ये पहा. जेव्हा तुम्ही एकदा रिवाइज केलं, नाही आठवलं, पाहिलं. दुसऱ्यांदा रिवाइज केलं, पुन्हा बुकमध्ये पाहिलं जे जे नाही आठवलं. तिसऱ्यांदा केलं, जे जे नाही आठवलं ते पाहिलं. असं करत करत तुम्हाला फक्त हेडिंग पाहून ते टॉपिक रिवाइज व्हायला लागतील. असं करून हे रिकॉलिंग टेक्निक जेवढी तुम्ही वापराल तेवढं पेपरमध्ये तुम्हाला आठवायला लागेल. म्हणजे डोळे बंद करून आठवणं की हे मी केलंय, हे मला आठवतंय का? एवढंच. कळालं? त्याच्यामुळे कधीही फक्त वाचून वाचून अभ्यास करू नका. तर डायरीमध्ये हेडिंग्स लिहून घ्यायच्या आणि त्या डेली रिवाइज करायच्या. आणि जसा जसा टाइम पुढे जाईल, जसा जसा टाइम आता 30 दिवस बाकी आहे. जसं जसं आता तुम्ही पुढे जाल तसं तसं तुमचा रिव्हिजनचा टाइम वाढायला पाहिजे आणि नवीन टॉपिक्सचा टाइम कमी व्हायला पाहिजे. आता तुम्ही नवीन टॉपिक्स करायचा टाइम जास्त आहे. 15 दिवस पहिले, 16, 17, 20 दिवसापर्यंत तुम्ही नवीन टॉपिक्स ग्राफ्स करा. परंतु जसं तिथून पुढे जाल तसं नवीन टॉपिक घेण्याचा रेट तुमचा कमी झाला पाहिजे आणि रिव्हिजन करण्याचा टायमिंग जास्त असला पाहिजे. रिव्हिजन करणं 4 तास, नवीन टॉपिक 1 तास. अशा प्रकारचं तुमचं व्हाईस वर्सा चाललं पाहिजे. आता नवीन टॉपिक आणि जसं पुढे जाल तसं नवीन टॉपिक कमी आणि रिव्हिजनचा टाइम वाढत गेला पाहिजे. रिव्हिजन शिवाय पेपरमध्ये लिहिता येणार नाहीये. रिव्हिजन सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. प्रिपेअर शॉर्ट नोट्स. आताच तुम्हाला सांगितलं, लिहिताना सुद्धा शॉर्ट नोट्स तुम्ही काढायच्या आणि त्या रीड करायच्या. एका महिन्यासाठी शॉर्ट नोट्स कशाला? लिहिणार नाही तर तुझ्या मेमरीमध्ये ते जाणारच नाही तू काय केलंस आणि एंड ऑफ द डे तुला आठवणारच नाही काय काय अभ्यास केला. फ्लो चार्ट, स्टेबल याचा वापर करा. क्रिएट अ प्रायोरिटी लिस्ट. आताच तुम्हाला सांगितलं मी, जे सब्जेक्ट अवघड जातो त्याला रँक बेस करा. त्याच्यानंतर वीक सब्जेक्ट पहिले कव्हर करा. जे वीक एरिया आहे तर सब्जेक्टमध्ये सुद्धा तुम्ही कोणते चॅप्टर आतापर्यंत पाहिले नाही ते करायला घ्या. फोकस ऑन हाय वेटेज टॉपिक्स. मेंटेन अ डेली चेकलिस्ट. जे की म्हटलं मी तुम्हाला, उद्या काय करणार ते चेक करत चला की कालचं एवढं कंप्लीट झालं, आजचं एवढं कंप्लीट झालं, उद्या एवढं कंप्लीट करायचंय. त्याने तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की तुमचा सिलेबस होत चालला आहे. मेंटेन अ डेली डिसिप्लिन. तुम्हाला दररोज करावंच लागेल, कन्सिस्टन्सी ठेवावंच लागेल. फिक्स्ड वेकिंग अँड स्लीप टायमिंग तुम्हाला करावंच लागेल. आता तुम्हाला मोबाईल पाहत पाहत 2 वाजूस तर जागलं असं चालणार नाही. लेट नाईट स्टडी होत असेल लेट नाईट्स करा, सकाळी होत असेल सकाळी करा, मात्र करा. मेंटेन अ कन्सिस्टन्सी फॉर 30 डेज. आता 30 दिवस राहिलेत, कन्सिस्टन्सी ठेवावंच लागेल. जर नाही ठेवली तर मात्र अवघड होऊन जाईल. जे काही प्लेलिस्ट तुमच्या पुढे मी तुम्हाला अॅनालिसिसच्या गोष्टी सांगितल्या, आपल्या YouTube चॅनलवरती प्लेलिस्ट अवेलेबल आहेत. ब्लूप्रिंट अॅनालिसिसची PDF मी 1-2 वर्षाखाली 1 वर्षाखाली बनवलेली आहे. ते पूर्ण पाहायचे. ब्लूप्रिंट चेंज झालेली नाहीये, तशाला तशीच आहे. मागचे पेपर अॅनालिसिस करून या प्लेलिस्टमध्ये टाकलेत. प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन पहा किंवा मी लिंकही देतो डिस्क्रिप्शनमध्ये.
हाऊ टू प्रेझेंट पेपर ही प्लेलिस्ट पूर्ण 5ही सब्जेक्टची आपण घेतलेली आहे. सर्वांनी जाऊन हा पूर्ण प्लेलिस्ट पाहिजे की प्रत्येक सब्जेक्ट वाईज कशा प्रकारे पेपर प्रेझेंट करायचा आहे. त्यानंतर फर्स्ट इयर आय-एम-पी टॉपिक सगळ्या सब्जेक्टचे काय-काय आय-एम-पी क्वेश्चन आहेत ते सुद्धा लेक्चर बनवून ठेवलेलं आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. आम्ही तुम्हाला 1.5 महिना आधीच लेक्चर बनवून ठेवले, कारण तुमचे सर्व क्वेश्चन कव्हर व्हायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. त्याच्यामुळे ते पुन्हा-पुन्हा जाऊन पहा. आणि फर्स्ट इयर चॅप्टर वाईज जी स्ट्रॅटेजी आहे, जर आताच स्टडी चालू करत असाल तर हे पाहायचे, कारण पूर्ण सिलेबस कॉपीमधले प्रत्येक चॅप्टर वाईज कसं-कसं करायचंय हे सगळं काही इथे दिलेलं आहे. एवढ्या या 5 प्लेलिस्ट आहेत त्या तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. प्लेलिस्ट डायरेक्ट आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा किंवा डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला मी देतो. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हाईप करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज लवकरात लवकर येतील. आता हे 30 दिवस जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली नाही, 30 दिवस जर स्वतःवरती दिले नाही, तर पुढच्या 6 महिने अभ्यास करण्यासाठी तयार राहा, एवढंच तुम्हाला म्हणतो. आता रिझल्ट विषयी जास्त विचारच करू नका. आपल्या हातामध्ये काय? आपल्या हातामध्ये आता फक्त मेहनत करणं आहे. तर आता फक्त मेहनत करायची, रिझल्ट जो येईल तो पाहता येईल. आपल्याकडून आपण आता 100% द्यायचं. तुम्हाला मी प्रॉपर मेथड सांगितल्या, कोणत्या गोष्टी लक्ष द्यायचंय, कोणत्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं नाहीये. ठीक आहे. एक स्लाइड मिस झाली असं वाटतं मला. ठीक आहे. ऑलमोस्ट सगळ्या कव्हर झालेल्या आहेत. काय-काय गोष्टी करायच्या नाहीयेत, याची एक स्लाइड होती डोंट्सची जी याच्यातून मिस झालेली आहे. काय गोष्टी करायच्या नाहीत सर आता? या वेळेला येऊन फक्त इम्पोर्टंट क्वेश्चनवर कोणाच्याही डिपेंड राहणं. म्हणजे कसं सर? फक्त काही जण काय करतात, की फक्त आय-एम-पी बोन 4च बोन करून जातात. आतापासून एवढ्या आय-एम-पीवर बसू नका. सगळा सिलेबस ओव्हरलूक करायचा आहे. जे मस्ट नोट आहेत त्याच्यावरती भरोसा ठेवा. परंतु कोणाच्या आय-एम-पी माझ्यासुद्धा फक्त आय-एम-पी क्वेश्चनच्या भरोश्यावर बसू नका. आय-एम-पी क्वेश्चनच्या भरोश्यावर कसं म्हणतोय मी, की काही जण काय करतात, म्हणजे आता YouTubeवर तर कोणी सांगत नाही, पण पर्सनली जे सीनियर्स असतात ते तुम्हाला सांगतात, फक्त ह्युमरस कर किंवा फक्त लाँग बोन कर, त्याच्यावरच क्वेश्चन येतो. अशा प्रकारच्या जाळ्यात पडू नका. जे ऑथराइज्ड पर्सन आहेत त्यांच्याकडूनच तुम्ही गाईडन्स घ्या. जे एक्सपिरियन्स पर्सन आहेत त्यांच्याकडून तुम्ही जो गाईड आहे तो घ्या. आणि मिसगाईड कोणाकडून होऊ नका. तुम्ही आता लहान राहिलेले नाहीयेत. आता तुम्ही मॅच्युअर आहात. एका डिग्री कोर्सला आहात. त्याच्यामुळे काय महत्त्वाचं, काय महत्त्वाचं नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. काही डाऊट असेल, काहीही असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ. टीम आयुर्वेद मराठी पूर्ण तुमच्या सोबत असेल. पेपरच्या शेवटच्या दिवशीपर्यंत काही इश्यू आला तरी सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला 100% मदत करू. कसलाही डाऊट असू द्या. तुम्ही दोष किती असतात एवढं जरी विचारलं तरी सुद्धा ते सांगण्याची तयारी आमची आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबातच असं समजू नका, की मला काही येत नाही कसं विचारू? अजिबात नाही. तुला काहीही असेल, 0 पासून सुरुवात असेल, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. त्याच्यामुळे कॉन्फिडंट राहा. सर्वांचे विषय निघणार आहेत. आपण अभ्यास केला तर 100% या एका महिन्यात विषय निघणार आहेत. सर्वांनी फक्त आणि फक्त आता जे सांगितलंय ते करण्यावरती फोकस करा. थँक यू व्हेरी मच.